युद्धाचा 12वा विजय दिन आपण नुकताच साजरा केला। या निमित्तानं पुन्हा एकदा देशप्रेमाची लाट प्रत्येकाच्याच मनात उसळली। देशावरचं प्रेम व्यक्त करायला आपण नेहमीच निमित्त शोधत असतो, पण देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम व्यक्त करायला बऱ्याचदा विसरतो। मात्र आपल्या समाजात काही जागरूक नागरिक असेही आहेत जे सैनिकांप्रती काही कर्तव्य भावना ठेवतात। अनुराधा प्रभुदेसाई पर्यटक म्हणून 2004 साली प्रथम कारगिलला गेल्या। तिथे गेल्यावर कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या अगदी 24-25च्या जवानांची नावं विजय स्तंभावर पाहून त्या गलबलल्या। इतक्या लहान वयात आपल्या देशासाठी इतका मोठा त्याग। या वयाची सर्वसामान्य नागरिकांची मुलं काय करतात? चित्रपटांच्या, खेळांच्या, मित्रमैत्रिणींच्या जगात मग्न असणाऱ्या या वयाच्या सर्वसामान्य मुलांना त्यांच्याच वयाच्या कर्तव्यनिष्ठ सैनिकांच्या देशाप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठ भावनेची थोडी तरी कल्पना असते का? ती त्यांना यावी। आपण इथे मौज-मजेचं आयुष्य जगत असताना आपल्याच वयाचं कोणीतरी सीमेवर आपलं रक्षण करण्यात धन्यता मानतंय याचं भान त्यांना यावं, यासाठीच प्रभुदेसाई यांनी सैनिक आणि सर्वसामान्यांमधली दरी बुजवण्याचा निश्चय केला। गेली 8 वर्ष त्या सातत्यानं सर्वसामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये सौहार्द घडवण्याचं काम करतायत। इतक्या वर्षात त्यांनी सैनिकांचं आयुष्य जवळून बघितलंय, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी भरीव काम करता यावं म्हणून त्यांनी लक्ष्य फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आता शौर्य मंदिर बांधायचा ध्यास लागलाय। त्यांच्या सर्वच उपक्रमांना दूरदर्शनच्या शुभेच्छा। आपल्या लक्ष्य फाउंडेशनच्या ध्येयांबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी अनुराधा प्रभुदेसाई आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। नमस्कार अनुराधाजी। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। कारगिलला प्रथम आपण पर्यटक म्हणून गेलात, बरोबर, आणि मग त्यानंतर सामान्य नागरिकांना तिथे न्यावं आणि सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यातली दरी बुजवावी, ही प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? 2004 साली पहिल्यांदा मी, माझे यजमान गुरुनाथ आणि माझा मित्र विक्रम जोशी आणि त्याची पत्नी अपर्णा, आम्ही चौघं पर्यटक म्हणून गेलो। पण जेव्हा द्रास, कारगिल, तोलोलिंग, रॉकीनाब, हम हे सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की इथे जर पाकिस्तानी सैनिक बसलेले असतील आणि तरीही आमची मुलं जर रिकॅप्चर करण्यासाठी गेली असतील तर त्यांनी दे हॅव एंटर द डेथ ट्रॅप विदाउट एनी हेजिटेशन। आणि जेव्हा आम्ही तिथे द्रासमध्ये फिरत असताना मुलं भेटत होती, गप्पा मारत होती, आत्मीयतेने बोलत होती, तेव्हा जाणवलं की कुठेतरी त्यांना आमच्या येण्याने एक सुखद गारवा आम्ही दिलेला आहे, एक मायेची पांघर मिळालेली आहे। आणि द्रासला मला तिथल्या खानसाम्यांनी असं सांगितलं की यहाँ तो हजारो लाशें गिरी थी 1999 में। तेव्हा माझ्या मनात आलं मी काय करत होते। 1999 साली मी मुंबईत मस्त मजेत होते आणि विजयस्तंभाजवळ जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे जेव्हा नावं वाचली 22, 23, 24 वर्षाची ही तेजोमय स्फुल्लिंग, असं वाटलं आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत की काय। आणि मग तिथे आम्ही बाकायदा शपथ घेतली, मी आणि विक्रम जोशी, आणि की यापुढे जितकी वर्ष जमेल तितकी वर्ष आम्ही इथे माणसांना आणू, सिव्हिलियन्सना आणू आणि कुठल्या टेरेनमध्ये आमची मुलं लढली हे त्यांना दाखवू। कारण खरं सांगायचं तर जेव्हा आम्ही जातोय आता 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 गेली 9 वर्ष मी जेव्हा त्या भागामध्ये जाते तेव्हा मला असं वाटतं की त्या प्रत्येक रॉकीनब, हम, टायगर हिल, तोलोलिंग, विक्रम बात्रा टॉप सगळीकडनं ती मुलं आम्हाला हाक मारतात आणि आम्हाला सांगतात, विजयंत थापर म्हणतो की त्याच्या आईला तो पत्र लिहितो की आई हे पत्र तुला पोहोचेपर्यंत मी नसेन, पण हे पत्र तुला पोहोचल्यानंतर तू दुःख करू नको, कारण मी स्वर्गामध्ये माझ्याबरोबर रंभा आणि अप्सरा असतील, पण मी माझं कर्तव्य करून आलेलो आहो। विक्रम बात्रा म्हणतो, या तो तिरंगा लहरा के आऊंगा, या तिरंगे में लपेट कर आऊंगा, लेकिन जरूर आऊंगा। त्याच्यानंतर योगेंद्र सिंग यादव म्हणतो की आमचा देश सुरक्षित तर आमचे घर संसार सुरक्षित, आम्हाला आमच्या पलटणीची इज्जत महत्वाची आहे। मनोज पांडे म्हणतो, छोडो मत उनको, असं म्हणत तो शेवटचा बॉम्ब टाकतो आणि तो 4 बंकर उद्ध्वस्त करतो। ह्या प्रत्येकाचं वय आहे 22, 23, 24 वर्षाचं। मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की ह्या मुलांनी जो सॅक्रिफाईस केला, आज पद्मपाणी आचार्य लिहितो की आई हे पत्र पोचेपर्यंत मी नसेल, पण जो माझा पुत्र जन्माला येईल 3 महिन्यांनी त्या मुलाला सुद्धा तू शौर्यकथाच ऐकव आणि त्या मुलालाही आज आज शौर्य शिकव आणि त्याच मुलाला आज आर्मीमध्ये जाण्याला उद्युक्त कर, जसं तू मला केलं होतं। हे म्हणण्याचं धाडस, हे म्हणण्याचं धैर्य तिथे गेल्यावर जाणवतं। खरं सांगायचं तर वीरभोग्य वसुंधरा हे तेव्हा जाणवतं की खरोखर या वीरांनी आज या वसुंधरेचा उपभोग घेतला पाहिजे। आणि प्रत्येक वेळेला असं जाणवलं की ह्यांच्यासाठी आम्ही काही करतो का।
आज 23-24 वर्षाची मुलं म्हणजे आपल्याच वयाच्या मुलांची मुलं आहेत आणि ती ज्या परिस्थितीत तिथे रडली, ज्या परिस्थितीत तिथे अदवाईज पण असतात, तिथे 24 तास बंदूक घेतलेला मुलगाही हा एक परमवीर चक्र विजेता जरी नसला तरी त्याचं तिथे उभं राहणं ही परमवीर चक्र विजेत्याच्या इतकंच महत्त्वाचं आहे. आणि एका परमवीर चक्र विजेत्याच्या मागे अनेक अनाम योद्धे असतात. त्यांच्यासाठी आपण काय करतो. पण जेव्हा तुम्ही सामान्य नागरिकांना नेता तेव्हा नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय असते ते सगळं बघितल्यानंतर? सामान्य नागरिक म्हणजे माझ्यासारखीच सगळे माणसं. आपण खूप साधी आहोत गं. आपल्याला आयुष्यात खरंच खूप गोष्टी माहिती नाही आहेत. तिथे गेल्यावर कळतं की कदाचित नुसतं टूथब्रश करणं हा सुद्धा त्यांचा प्लेजरचा अनुभव असू शकतो जेव्हा ते 6-6 महिने बर्फांमध्ये बसलेले असतात. त्यामुळे जो कोणी माझ्याबरोबर येतो त्याला मी सांगतो हा प्रवास खडतर आहे. तुम्हाला त्या मुलांना वाघाच्या बछड्यांना जर भेटायचं असेल, ज्यांची तोंडात वाघाच्या हात घालून त्याचे दात मोजायची क्षमता असलेले सगळे आपले वीर आहेत बरं, यांना भेटायची तयारी असेल तर तेवढा खडतर प्रवास करून या. माझ्याबरोबर 75 वय ते 8 वर्षापर्यंतची सगळेजण येतात आणि तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने जवान भेटतात, ज्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्या प्रत्येकाला असं वाटतं की अनु आज सोनियाचा दिनू. आज आम्ही या मुलांना भेटून जर त्यांना थोडंसं सुख देऊ शकलो तर आमच्या आयुष्यात आम्ही खूप काही मिळवलं, असं आजच्यापर्यंतच्या 350 लोकांचा हाच अनुभव आहे. आणि म्हणूनच लक्ष फाउंडेशनची निर्मिती झाली. पण सैनिकांची प्रतिक्रिया काय असते नेमकी? यावेळची सांगू? यावर्षी 26 जुलैला मी 2011ला इन्व्हायटी होतो आम्ही लक्ष फाउंडेशनचे. 9वी वेळ मी तिथे होते, त्यामुळे आता त्या प्रांतातली बरीच मुलं ओळखतात. मी तिथे कविता वाचत होते, तुला नंतर दाखवीन ती कविता. तर एक मेजर राजेश म्हणून मुलगा आला, धावत आला आणि मला म्हणाला आय वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी म्हटलं काय झालं? मला वाटलं की आमच्या काही लोकांनी कुठे प्रोटोकॉल काही चुकला गेली का कुठे. तर तो मला म्हणाला की जेव्हा हे जेव्हा मला मिळालं, हे रवी दास्ताने, हे लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांच्या हस्ते यावेळेला हे मानचिन्ह आपल्या थेंबर कामासाठी खूप करतात ते आपल्यासाठी, हे जेव्हा मानचिन्ह मिळालं त्याच्यानंतर मी कविता वाचली आणि तो मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला की आय विश आय हॅड अ मदर लाईक यू. मला जर तुमच्यासारखी आई असती तर मला खूप बरं वाटलं असतं. तर मी त्याला म्हटलं अरे माझा आर्मीत कोण नाही पण माझी आर्मीत खूप मुलं आहेत आणि आय एम युअर मदर. त्या मुलाने मला मिठी मारली आणि मला म्हणाला जो जुनून आप में है, जो जज्बा आप में है वो मेरे घर में भी नहीं है. तिथे भेटलेले मला अनुवशी म्हणून हाक मारतात, अनुताई म्हणून हाक मारतात, त्यांचे आम्ही फोटो काढतो, त्यांच्या घरी फोन करतो, त्यांना खाऊ घेऊन जातो, फराळाचं घेऊन जातो. आणि ती मुलं गेले 8 वर्षात अजून तागायत फोन करून मावशी कशा आहात, काय झालं, परत कधी येणार. यावेळेला तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही पुढच्या वर्षी 3दा या, 2दा येऊ नका, 1दा येऊ नका, 3दा या. तुम्ही बांधलेली राखी आम्हाला खूप धैर्य वाढवते. खरं सांगू का, भीती माहीत नसणं म्हणजे धैर्य नाही आहे, पण भीतीवर मात करणं म्हणजे धैर्य आहे. आणि म्हणून हे शांतता काळातले जे आपले वीर आहेत हे धैर्यधर होतात. युद्ध काळामध्ये सतत विवेक बुद्धी वापरून जे शूरपणे लढतात ते सगळे वीर आहेत. पण लक्ष फाउंडेशनची नेमकी स्थापना कशी काय झाली? खरं सांगू जागतिकीकरण आपण म्हणतो. जागतिकीकरणाच्या या सगळ्या प्रवाहामध्ये राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पना कालबाह्य झालेल्या नाहीयेत. आणि म्हणूनच राष्ट्रनिष्ठ मानवता आणि मानवाधिष्ठित राष्ट्रीयत्व या मनोवृत्तीची जोपासना व्हायला हवी असं कुठेतरी स्ट्राईक होत गेलं. या मुलांचं जेव्हा मी वाचत गेले, प्रत्येकाचा एक इतिहास वाचत गेले 2000च्या, असा सॅक्रिफाईस 47 सालापासून प्रचंड झालेला आहे. 99 सालावर मी का कॉन्सन्ट्रेट केलं, कारण ती 23-24 वर्षाची मुलं आजच्या मुलांच्या एजच्या बरोबरीची होती. तेव्हा असं वाटलं की जीवन कसं जगावं स्वतःसाठी, याच्यापेक्षा देशासाठी जीवन कसं झुगारावं हे त्या मुलांकडनं शिकले. आणि आम्ही जेवढे जीवनाच्या मागे लागलो आहोत त्याची थोडीशी लाज वाटली. आणि मग असं वाटलं लक्ष फाउंडेशनच्या दृष्टीने मी शाळा कॉलेजमध्ये हे स्प्रेड करीन. आज मी विजेंद्र थापरच्या वडिलांना प्रॉमिस दिलं आहे, विक्रम बात्राच्या आईला प्रॉमिस दिलं आहे, मनोज पांडेच्या आईला प्रॉमिस दिलं आहे की मी अशी बुकलेट्स काढते आहे. मी युनियन बँकेत आहे, माझ्या बँकेने मला याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. ही बुकलेट्स प्रत्येक वीराची काढून 30 बुकलेट्सचा आमचा प्लॅन आहे, आम्ही शाळा कॉलेजमध्ये देणार आहोत. लेक्चर्समधनं ह्या मुलांचा आम्ही सॅक्रिफाईस सगळ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. आणि हे पहिलं बुकलेट आहे की जे पहिलं बुकलेट आज शाळा आणि कॉलेजांमध्ये अतिशय अप्रिशिएट झालेलं आहे. अशा 30 बुकलेटचा मानस आहे. आणि सगळ्यात पुढे जाऊन एक भावनिक पूल बांधतो आहोत, एक प्रेमाची पांघर घालतो आहोत, एक त्या आईवडिलांना एहसास देतोय की तुमच्या मुलांबद्दल आम्हालाही खूप आदर आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. एक युनिफॉर्म घालून गेलेला मुलगा जेव्हा परत येत नाही तेव्हा त्या आईला काय वाटतं
जेव्हा आपला मुलगा दादरहून दहिसरला पोचला की नाही, आई 4दा फोन करते, तो मुलगा 2-2 महिने आउट ऑफ रेंज असतो, एखाद्या वीराचे मातेला काय वाटत असेल, ह्या सगळ्या भावना इथे होतात. आणि म्हणून वीरभवन बांधायचं की जे जिथे येऊन मत्था टेकून तरुण मुलं ऊर्जा घेऊन शौर्य मंदिर म्हणून एक तुमची संकल्पना आहे, ती नेमकी काय आहे संकल्पना? शौर्य मंदिर म्हणजे असं आहे, जसं बिग बाजारमध्ये लोक जातात, शॉपिंगमध्ये जातात, मॉलमध्ये जातात, आयुष्याचे हे सगळे आयुष्य एन्जॉय करतात. आज आमच्या मुलांचा हा जो तेजोमय लाभ आहे, आज त्यांचं जे जाज्वल्य आहे, देशप्रेम आहे, हे देशप्रेम कुठेतरी थोडं कमी होतंय, तरुण पिढीला मिळत नाही की काय, असं मला वाटतं. आय मे बी रॉंग, आय डोंट नो. पण आज त्या वीरभवनमध्ये गेलेला मुलगा हा या सगळ्या गोष्टींचा तिथे अनुभव घेईल, त्याला स्वतःला समजेल काय कठीण परिस्थितीत आमचे सोल्जर्स असतात. आणि जेव्हा तो तिथून बाहेर येईल, त्याला स्लाइड्स दिसतील, या सगळ्या योद्ध्यांच्या, वीरांच्या कथा कळतील. आणि तिथून बाहेर जाणारा मुलगा हा देशप्रेमाची ज्योत घेऊन जाईल आणि एका ज्योतीतून अनंत ज्योती निर्माण होऊन भारत देशाप्रती प्रेम आणि देशनिष्ठा ही समाजात पसरावी, हा उद्देश आहे. पण हे शौर्य मंदिर कुठे बांधावं असं डोक्यामध्ये आहे सध्या? मला जागा देता तुम्ही? मी तिथे बांधीन. मी सामान्य बाई आहे, माझ्याजवळ फारसं काही नाही आहे, पण एक तीव्र इच्छाशक्ती आहे. विक्रम जोशी माझा मित्र तो नेहमी म्हणतो, अनु आपण स्वप्ने अशी पडावीत की जगणे सुगंधी व्हावे, पण प्रत्यक्ष असे जगावे की स्वप्नांनी फिके पडावे. मोठं स्वप्न आहे, येतील मला लोक मदत करायला. माझी इच्छा आहे या निमित्ताने आज वेळ मिळाला की प्रत्येकाने याच्यात कॉन्ट्रीब्यूट करा आणि आपण सर्वसामान्य माणसं एक असं वीरभवन बांधू की त्या आयांना आम्ही सांगू की येस, तुमच्या मुलांच्या सॅक्रिफाईसला आम्ही लायक आहोत. अनुराधाजी, तुम्ही जी कविता सैनिकांना ऐकवली होती त्या कवितेने आपण मुलाखतीचा शेवट करूया. हो येस. दरवर्षी तिकडे मी कविता देते, तेवढंच देऊ शकतो आपण त्या मुलांना. तर यावेळेला मला असं वाटलं, जिंदगी माझ्याकडे आली रडत आणि म्हणाली बहुत पकड़ के रखा है मुझे. तो जिंदगी ने दिल से जिक्र किया सदा ही, जखड़ कर ना रखो दुनिया वालों, बख्श दो मुझे रिहाई. वक्त का ना हो तकाजा, हर पल का हो अलग जायका, जाना है जहां ना है मेरा इंतजार ना ही परवाह. तूफान थम जाते हैं, आसमां झुकता है वहां, बुलंद हौसले जोश जज्बा अंगार है जहां. ऐ जिंदगी, हमने कहा ऐ जिंदगी ऐसी एक ही जगह है, जाना तुम सरहद पर जहां हमारे जाबाज जवान खड़े हैं सीना तान कर. मगर जिंदगी फिर कभी पीछे मुड़कर ना देखना, रहना वही डटकर, साथ न छोड़ना उन तारों का जो खुद उतर आए हैं जमी पर. क्या बात आहे. अनुराधाजी, आहे तुमच्या कार्याला शुभेच्छा. आपण इथे आलात आणि लक्ष्य फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिलीत त्याबद्दल आभार. धन्यवाद.